नमस्कार, मी जितेंद्र जाधव. बातमीच्या बोलामध्ये आपलं स्वागत आहे. बातमीच्या बोलाच्या माध्यमातून उजनी धरणात झालेल्या पाणीसाठ्याचा प्रचंड वाढ जी झाली त्याबद्दल आपण बातमी समजून घेणार आहोत. पुणे त्यानंतर लोणावळ्याचा जो एरिया आहे आणि काही घाटमाथ्यावरच्या परिसरामध्ये सध्या जो मुसळधार पाऊस सुरू आहे त्या पावसाच्या पाण्यामुळे आणि उजनी धरणाच्या वरची जी धरण आहे, जी साखळी धरण क्षेत्रात आहे, त्यामध्ये होत असलेल्या प्रचंड पाण्याच्या वाढीमुळे उजनी धरण हे आता झपाट्याने भरू लागलेलं आहे. आपण आता उजनी धरणाच्याच बॅकवॉटरच्या एरियामध्ये आहोत, म्हणजे पाठीमागच्या बाजूला आहोत. आपण पाहतोय की उजनी धरण हे सध्या 96 उजनी धरणामध्ये सध्या 96.96 इतका टीएमसी इतका पाणी साठा असून धरणे साधारण 62% इतके भरलेलं आहे. विशेष बाब म्हणजे उजनी धरण हे 46 वर्षात पहिल्यांदाच, म्हणजे मी काय सांगतो तुम्हाला, 46 वर्षात पहिल्यांदा उजनी धरणामधून जून महिन्यात पाणी सोडण्याची वेळ आलेली आहे. म्हणजे इतिहासात सर्वाधिक फास्ट हे उजनी धरण हे यंदाच्या मोसमामध्ये भरलेलं आहे. कारण यंदा मान्सून आणि मान्सून पूर्व झालेला पाऊस हा उजनी धरणाच्या आणि उजनी परिसरातील शेतकऱ्यांना सुकावणारा पाऊस ठरतोय. आता आपण सध्या उजनी धरणात बघत आहोत की उजनीच्या पाठीमागे प्रचंड जलसाठा, अथांग असा पाण्याचा साठा या ठिकाणी झालेला आहे आणि उजनी परिसर या पाणीमुळे सुकवेल असं लोकांना वाटत असताना खरंच शेतकऱ्यांसाठी ही अतिशय आनंदाची आणि अतिशय चांगली एक बातमी म्हणावी लागेल. कारण उजनी धरणातून जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजे आज दुपारी 3 वाजता 1600 क्युसेस तर 5 वाजता 10,000 क्युसेसनं पाण्याचा विसर्ग उजनी धरणातून भीमा नदी पात्रामध्ये करण्यात येणार आहे. आणि तसा सतर्कतेचा इशाराही उजनी धरण प्राधिकरणानं शेतकऱ्यांसह इतर लोकांना दिलेला आहे. आणि त्यांनी स्पष्ट म्हटलं की उजनी बॅकवॉटरमध्ये आणि उजनी भीमा नदी पात्रामध्ये आपली काही वस्तू असतील, जनावर असतील ते सोडू नका. कारण सावध राहा, उजनीतून कोणत्याही क्षणी पाणी सोडलं जाऊ शकतं. कारण उजनीमध्ये दौंड बंडगाडा असेल किंवा दौंडमधून जो येणारा पाण्याचा विसर्ग आहे तो अतिशय जादा आहे. पाणी वेगानं उजनीमध्ये वाढलं जातंय, वेगानं उजनी धरण भरलं जातंय. त्यामुळं येणाऱ्या काळात उजनी धरण अवघ्या 8-10 दिवसामध्ये उजनी धरण 100% भरलं जाईल असा अंदाजही वर्तवला जात असताना ते सत्यात उतरेल असं सध्याच्या स्थितीला दिसून येते. त्यामुळे आमच्या बातमीच्या बोलाच्या माध्यमातून उजनी आणि उजनी धरण क्षेत्रासह इतर बातम्या पाहण्यासाठी आमच्या बातमीच्या बोला या YouTube, Facebook आणि Instagram चॅनलला फॉलो करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा.